नमस्कार श्रोते हो, यश आयव्हीएफ पुणे प्रस्तुत विशफुल ते यशफुल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। यश आयव्हीएफ चे डायरेक्टर, आयव्हीएफ स्पेशालिस्ट, गायनेकोलॉजिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर चैतन्य गणपुले सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर। नमस्कार। हल्ली उसाइड फ्रीजिंग बद्दल आम्ही खूप ऐकतो, तर हा नेमका काय प्रकार आहे हे आधी समजून सांगा। चांगला प्रश्न आहे हा। उसाइड फ्रीजिंग किंवा ज्याला आपण स्त्रीबीज गोठवून ठेवण्याची प्रक्रिया म्हणतो, त्याला उसाइड फ्रीजिंग असं म्हणतात। आता याच्यामध्ये काय केलं जातं, तर याच्यामध्ये स्त्रियांची जी स्त्रीबीज आहेत ती स्त्रीबीज आम्ही त्यांच्या शरीराबाहेर काढून ती गोठवून ठेवतो आणि त्याच्यापासून आपण पुढे जाऊन भविष्यामध्ये गर्भ तयार करू शकतो, अशी ही प्रोसेस असते। म्हणून ती उसाइड फ्रीजिंग केलं जातं। ओके, पण मग हे नेमकं कोणामध्ये केलं जातं? सो हे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या स्त्रियांमध्ये केलं जाऊ शकतं। सुरू झालं हे सगळं की ज्यांना अनफॉर्च्युनेटली काही कॅन्सरचा सामना करायला लागलाय आणि त्याच्याकरता त्यांना किमोथेरपी द्यायची आहे, तर किमोथेरपी जेव्हा आपण देतो त्यावेळेला त्यांच्या ओव्हरीज वरती पण त्या किमोथेरपिक ड्रग्सचा इफेक्ट होत असतो, परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यातली जी स्त्रीबीज आहेत ती स्त्रीबीज कमी होत असतात। सो अशा मुलींना जर पुढे जाऊन गर्भधारणा करायची असेल तर स्त्रीबीज नसल्या कारणामुळे त्यांना ती गर्भधारणा करता येत नाही आणि म्हणून अशा मुलींमध्ये आपण त्यांना किमोथेरपी द्यायच्या अगोदर स्त्रीबीज त्यांच्या शरीरामधली काढून घेऊन जर गोठवून ठेवली आणि मग जर आपण किमोथेरपी दिली तर त्यानंतर सुद्धा आपल्याला ह्या स्त्रीबीजांचा उपयोग करून त्यांना गर्भधारणा देऊ शकतो। नक्कीच डॉक्टर चैतन्य, जसं आपण म्हणलं की उसाइड फ्रीजिंग हे कोणामध्ये करणं शक्य आहे, तसंच ते करताना त्याची काही प्रोसिजर असते का, ती काय असते? प्रोसिजर बघण्याआधी आपण असं बघूयात की आणखीन कोणामध्ये आपल्याला ही उसाइड फ्रीजिंग करता येऊ शकतं। आपण एक गोष्ट बघितली की ज्यांना अनफॉर्च्युनेटली कॅन्सर झालाय आणि त्यांना किमोथेरपी द्यायची, अशा महिलांमध्ये ही आपल्याला करता येते। दुसरी गोष्ट, हल्ली बऱ्याचशा मुली ह्या करिअर ओरिएंटेड असतात, त्याच्यामुळे इमिजिएटली त्यांना लग्न करायचं नसतं किंवा लग्न केलेलं असेल तरी सुद्धा इमिजिएटली त्यांना मूल नको असतो। अशा महिलांना सुद्धा किंवा स्त्रियांना सुद्धा उसाइड फ्रीजिंगचा उपयोग होऊ शकतो। त्यांच्यामध्ये आपण काय करतो की आधी ज्या वेळेला त्यांना उसाइड फ्रीजिंग करायचंय त्यावेळेला त्यांनी उसाइड फ्रीजिंग करावं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या करिअर मध्ये जे त्यांना अचीव्ह करायचंय ते सगळं अचीव्ह करून झाल्यानंतर जेव्हा त्यांना असं वाटेल की आता मला मूल झालं तरी चालणार आहे, अशा वेळेला ते जी आपण साठवून ठेवलेली गोठवून ठेवलेली स्त्रीबीज आहे ती आपण पुन्हा घेऊन त्याच्यापासून गर्भ तयार करून आपण त्यांना त्यापासून गर्भधारणा देऊ शकतो। इथे एक गोष्ट महत्वाची अशी आपल्याला लक्षात ठेवायची की जसं वय वाढतं तसं या सगळ्या स्त्रियांमधली स्त्रीबीज संख्या ही कमी होत असते आणि त्याचबरोबर त्याचं जे क्वालिटी आहे ती क्वालिटी ही कमी होत असते। जर मी कमी वयामध्ये जर स्त्रीबीज गोठवून ठेवलेली असतील तर त्यांची क्वालिटी आणि नंबर दोन्हीही मला चांगला मिळतो की जी पुढे जाऊन त्यांना गर्भधारणेकरता उपयोगी पडणार आहे। अगदी खरंय। प्रोसिजर बद्दलही आपल्याला बोलायचं आहे, पण आजच्या भागाची वेळ संपली आहे, तेव्हा आज इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात यश आयव्हीएफ पुणे प्रस्तुत विशफुल ते यशफुल या कार्यक्रमात डॉक्टर चैतन्य गणपुले सर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार। नमस्कार। यश आयव्हीएफ सेंटर, विशफुल टू यशफुल।